नकाई सरू बलिदान शंभूचे नकाई सरू बलिदान. नमस्कार, मी योगेश पिटेकर. तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. तर आज मी ना कुठं आलो होतो, वाघोलीला आलो होतो माझ्या एकदम खास मित्राकड अजित गावटे. तर चला भेटू आपण त्याला. नमस्कार मित्रांनो, मी अजित गावटे फिटनेसवर. तर हा माझ्या आलेला आहे वाघोलीला. आम्ही खूप दिवसातून भेटतोय. तर याची खूप इच्छा होती की अजितदादाबरोबर मला कुठेतरी फिरायला जायचं. तर मी त्याला अशा ठिकाणी आणलेलं आहे, एकदम सस्पेन्स ठिकाणी. पण त्याची इच्छा एकदम तृप्त होणार आहे, कारण मी त्याला घेऊन आलेलो आहे तुळापूर या ठिकाणी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी या ठिकाणी. बरं चला बघू आपण कशी ती समाधी संभाजी महाराजांची. आपण चला. माग जो मुलगा दिसतोय तुम्हाला, त्याने आम्हाला एकदम मस्त टकाटक गन लावला. अजित दादाला आणि मला एकदम मस्त भारी. चला. तर आम्ही आलेलो आहे आता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या प्रवेशद्वारामधून आम्ही आतमध्ये चाललेलो आहे. तर आतमध्ये काय काय बघायला येतं आहे तर तुम्हाला दाखवतो. चला. तर आम्ही आलेलो आहे संगमेश्वर मंदिरामध्ये. तर इथं महादेवांची मूर्ती आहे. तर आधी आपण महादेवांचं दर्शन करूया आणि नंतर आपण समाधीस्थळाकडे जाऊया. तर मित्रांनो, जी तुम्हाला व्हायरल झालेली आजी बायडाबाई आमची आजी आहे. तर मी तिला भेटायला आलो. तर ती तुम्हाला आता महाराजांविषयी माहिती सांगेल. कोकणात आहे ना, चिपळूण तालुका आहे. चिपळूण तालुक्यात संगमेश्वर गाव आहे. संगमेश्वर गावात सरदेशाही वाडा आहे. त्या वाड्यावर बाबा म्हणतात तंटा लागला होता. मी पोळ्यासाठी राजी गेले होते. वड्यावरून औरंगजेबाने वळखलं आणि शिरूर हवेलीला आणलं आणि त्या छावणीवर ठेवलं. इथं छावणी 42 दिवस आपल्या राजाला इथं कैद करून ठेवले. आणि लोक पण दिसतील इकडं नाही. हा, इथं कैद करून ठेवले. हे बघ. आता जे मोबाईल दिला हातामध्ये हातन वाचन काय मागतोय जंगलात. शंभूला वाचन काय मागतोय जंगलात. आपण निघून जावं आपल्या स्वराज्यात. आपण निघून जावं आपल्या स्वराज्यात. तुझं स्वराज्य तुझं स्वराज्य तुलाच राहीन. हातीच्या वजनाचं सोनं तुझ्या रयतेला देईन. तरीनं नमले शंभूजी राजे संभाजी राजे. माझ्या मुलापेक्षा प्रेम तुला जास्त देईन. आपण निघून जाऊ आपल्या स्वराज्यात. आपण निघून जाऊ आपल्या स्वराज्यात. तरीनं नमले संभाजी राजे. गळ्यातले साखळदंडी भीमत फेकून देईन भीमत फेकून. माझ्यामुळं तुझ्या रयतीला कमी नाही पडणार. आपण निघून जाऊ आपल्या स्वराज्यात.
दिला हातामध्ये हातन वाचन काय मागतय चांगलात आपण निघून जाऊ आपल्या स्वराज्यात. हार हार महादेव. मग आता इथं कसं झालं, इथं काय काय झालं हे सांग तू. चल तिकडे जातय मा. हा का. भीमा इंद्रायणी नदीला शंभूच्या रक्ताचा वाढला पोर. साखळ दंड उराशी आवळून गर्ज ते तोळापूर. बंदिस्त असला रयतेचा राजा नाही झुकला शंभू माझा. औरंगजेबाने छेड केला नाही छळाला पारावारा. पुरतू पावला नाही झुकला शंभू माझा. स्वराज्य रक्षक हिंदवीसाठी अमर झाले राजा. हार हार महादेव. आजी नाव काय? बाडाबाई पांडुरंग भंडारे. या गावची कल्याण गावची रहिवाशी. श्री क्षेत्र तोळापूर गाव. म्हणा. माझं नाव प्राजक्ता भारत सुरळकर. राहायला जुन्नर तालुका शिवजन्मभूमी. दगडा फक्त खोळा. भिन्नर नाही तुझं गाव. काय बी कुठं ना करून बोलत जाऊ. हा मग खरं गाव सांगायचं. जय जिजाऊ मोर सरदार. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाबाई साहेबांचा विजय असो. धन्य तुळापूरच्या माई भूमीवर प्राण वाहिला ना. महाराष्ट्राचा फिरा म्हणून फिरू फिरायला. श्रीमंत योगी सर्व सुखाचा त्याग करून फिरू फिरायला. धन्य तुळापूरच्या माई भूमीवर फिरू फिरायला. हात तोडले हार जाईना मी मराठाना. डोळे काढिले हार जाईना मी मराठाना. जीभ कापली हार जाईना मी मराठाना. मी मराठाना. काय करावा मराठी धर्माला. औरंगजेबाने हात लावतो त्याच्याच कर्माला. काय करायचे मुस्लिम धर्माला. गळावर सोनं कुंकू नाही कपाळाला. शिवशंभूचे बंधू राजाराम आले शोधेला. धन्य तुळापूरच्या माई भूमीवर आले शोधेला. आणि धनाजी आणि विठूजी आणि संताजी आले शोधेला. धन्य तुळापूरच्या माई भूमीवर आले शोधेला. शिरमस्तकी धरून यांनी कल्लोळ केला. खालच्या टोकापासून वरल्या टोकापर्यंत लाडला माझा लाडला शंभू राजा. नकाई सरू बलिदान शंभूचे. नकाई सरू बलिदान. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय.
माग ज्या ट्रॉफ्या तुम्हाला दिसत आहे तर त्या ट्रॉफ्या आहे ना अजितदादांच्या आहे. अजितदादांनी ना त्या ट्रॉफ्या बॉडी बिल्डिंग मध्ये आणि रील स्पर्धेमध्ये जिंकलेल्या आहे. तर बोलू त्यांच्यासोबत. तर योगेश, तुला आजचा दिवस कसा वाटला? एक नंबर वाटला. आजचा दिवस म्हणजे एकदम संभाजी महाराजांचं मी सगळं समाधी स्थळ त्यांनी मला दाखवलं. सगळं हे शक्य झालं फक्त अजितदादामुळंच. तर अजितदादाच्या रील्स आणि कॉन्टेंट एक नंबर असतात. ते कॉन्टेंट आहे ना तुम्ही फेसबुकला किंवा इन्स्टाला बघू शकता. मी खाली ID देतो, त्या ID ला जाऊन कॉन्टेंट बघा. आणि युट्यूबला पण आहे, युट्यूबला पण आहे. तर त्यांना सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करत जा, बघत जा त्यांचे व्हिडिओ. आणि मित्रांनो, इथे जर माझे कोणी फॉलोअर्स आले असतील तर योगेश पिटेकर या अकाउंटला इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल तर नक्की बघा. एकदम जबरदस्त ऍक्टर, जबरदस्त आहे. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर आम्ही ना डायरेक्ट किती वर्षांनी भेटलो असं? 2 वर्षानंतर. हा, 2023 ला एका रियालिटी शो मध्ये होतो. त्याच्यानंतर 3 महिने आपण होतो का रे? हा, 3 आपण तिथं आम्ही आज जर पाहायला गेलो तर आम्ही एका 10 मिनिटात पण एखादं कंटेंट शूट करू शकतो. पण ह्या 2 दिवसामध्ये माझ्या संगती राहिलेला आहे आणि 2 दिवसामध्ये आम्ही 2 कंटेंट शूट केला असेल. म्हणजे आमच्या एवढ्या जिवाळ्यामध्ये आम्ही फक्त एका मुलीच्या जुन्या आठवणी किंवा एका मुलीचे घरचे हे ते असं म्हणजे एका मुलीच्या आचार विचारावरच आमचा खूप वेळ गेला. आणि आम्हाला रील कमी काढणे याचा अजिबात पस्तावा नाहीये, कारण एकदम क्वालिटी टाइम स्पेंड केला आपण. कारण मला असं वाटतच नाही का मी इथं मित्राच्या घरी आलो. असं वाटतं का मी एखाद्या फॅमिलीतच आलोय काय नो, माझीच फॅमिली आहे असं वाटतंय. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब हे झालंच पाहिजे. चला भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. टाटा, बाय बाय.